शेजारी बाळा चला बघा, आपण थर्ड टॉपिक चालू करणार आहे. नाव काय? इंटिग्रेशन. ओके बाळा, इंटिग्रेशन म्हणजे काय रे बाळा? दरवेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, अज्युम करा की आपल्यापाशी भरपूर मोठं एरिया आहे, बरोबर? ह्या एरिया भरपूर मोठं एरिया आपल्यापाशी आहे. त्याच्यापैकी छोट्या गोष्टीसाठी काम करायचं जर असेल तर आपण काय यूज करतो? मोठ्यापासून छोट्याकडे जर जायचं असेल तर आपण काय वापरतो रे बाळा? डेरिव्हेटिव्ह. समजा लागलंय? मग ह्याच्या अपोजिट अज्युम करा की आपल्यापाशी काय आहे, छोटं एरिया आहे आणि या छोट्या एरियावरनं मला काय करायचं, टोटल एरिया जर काढायचं असेल तर मग आपण काय काम करतो बाळा? इंटिग्रेशन. बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय झालं बाळा? डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट कोण झालं? इंटिग्रेशन. त्यामुळं इंटिग्रेशनला अजून एक नाव पडलं तर त्यालाच आपण काय म्हणतो? इट इज द अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा अँटी डिफरन्सिएशन. त्याला काय म्हणतो रे बाळा आपण? अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा अँटी डिफरन्सिएशन. समजायला लागलं? आता ह्याचं डेफिनेशन बघा बाळा. डेफिनेशन काय सांगते की अज्युम करा, लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं? जी ऑफ एक्सचं. डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं रे बाळा? जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलो तर मला आन्सर काय भेटतंय? एफ ऑफ एक्स. समजलं? जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलो तर मला आन्सर काय भेटतंय? याचा अर्थ एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतलो तर मला जी ऑफ एक्स भेटायला पाहिजे. समजायला लागलं? परत एकदा रिपीट करतो, लक्षात घ्या. इफ डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, देन जी ऑफ एक्स कोण झालं? एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन. समजायला लागलं? डेरिव्हेटिव्हच्या उलट. परत एकदा रिपीट करतो, लक्ष द्या. कन्सिडर करा, आपण काय काम करणार आहे? डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. कोणाचं? जी ऑफ एक्स. मग मला आन्सर काय भेटतंय? एफ ऑफ एक्स. बरोबर? त्याच्या अपोजिट मग एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तर मला आन्सर काय भेटायला पाहिजे? जी ऑफ एक्स. समजायला लागलंय? कळायला लागलंय? तात्पुरतं मी प्लस सीला तिथे कन्सिडर करीन झालं. समजलं की प्लस सी म्हणजे कोण झालं रे बाळा? इट इज सेड टू बी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. समजलं? आता हे सी ची गरज का पडते त्याच्या पाठीमागचं कारण बघा की बाळा. मी इथं डेरिव्हेटिव्ह काढतोय. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 1? एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, त्या 1चं डेरिव्हेटिव्ह किती? याचा अर्थ इथं 1 आलं की नाही? मग याचा अर्थ 1चं इंटिग्रेशन कोण यायला पाहिजे? एक्स प्लस 1 कोण यायला पाहिजे? समजलं? दुसरं डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 10. एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती? त्या 10चं डेरिव्हेटिव्ह किती? बरोबर ना? मग 1 प्लस 0 म्हणजे आन्सर काय येते इथं? 1च आलं ना? ह्या 1चं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे? एक्स प्लस 10 यायला पाहिजे. पण इथं परत पुढं समजा माझ्यापाशी डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 100 आहे. बरोबर? एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती? 1 आणि 100चं डेरिव्हेटिव्ह 0. 1 प्लस 0 किती? ह्या 1चं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे? एक्स प्लस 100. अरे 1चं इंटिग्रेशन एक्स असतं. 1चं इंटिग्रेशन काय असतं? मग एक्स असतंय, पण बाजू डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ना ज्या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे आन्सर इथे 0 यायला लागले ना, तर ते कॉन्स्टंट कोण आहे? आपल्याला इकडे बघून सांगता येते का? नाही. त्या एका गोष्टीमुळे ह्या कॉन्स्टंट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी समोरच्या साईडला काय काम करतात? प्लस सी. काय लागले? प्लस सी इज कन्सिडर्ड टू बी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कळायला लागलंय? तर इंटिग्रल कॉन्स्टंट. समजलं? आता आपल्यापाशी वेगवेगळ्या टाईपचे फॉर्म्युले तर बाळा लक्षात घ्या, काही फॉर्म्युले मी काय करतोय, एका साईडला डेरिव्हेटिव्ह घेतलोय, पलीकडच्या साईडला काय काम करतोय? इंटिग्रेशन. ओके, मग ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं बाळा, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स? मग याचा 1चं इंटिग्रेशन काय असायला पाहिजे? एक्स प्लस सी. ठीक का? कळालं? परत पुढे गेल्यानंतर सांगा लवकर चला. एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय? डेरिव्हेटिव्ह काय? एन समोर एक्स रेस टू एन मायनस 1 करतो. मग इंटिग्रेशन मध्ये मी काय काम करणार आहे? लवकर इथं एन समोर घेत होतो. कळायला लागलं? पहिल्यांदा एन समोर घेत होतो.
मग मायनस करत होतो, त्याच्या अपोजिट काम करा. +1 समजायला लागलंय. एन मध्ये काय केलो, 1 ऍड केलो आणि डिवायडेड बाय n+1. आता सिंपल काम करून बघायचं. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा, तुम्हाला x⁻n भेटतंय का नाही. x⁻n+1 चं डेरिव्हेटिव्ह काय, n+1 समोर बघा इथं x⁻n+1 चं डेरिव्हेटिव्ह घ्या की, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या की, d/dx ऑफ x⁻n+1 अपॉन n+1. हे अपॉन n+1 कॉन्स्टंट आहे ना, मग डेरिव्हेटिव्ह फक्त ह्याचं घ्यायचं. x⁻n सारखा दिसायला लागलाय, रेस्ट टू पॉवर समोर x⁻, ह्याच्यामधनं 1 मायनस करा, हे दोघं कॅन्सल झाले का, आन्सर किती आलं, आलं का रे बाळा. तसं x⁻n चं डेरिव्हेटिव्ह हे जर असेल, मग x⁻n चं इंटिग्रेशन काय असेल, x⁻n+1 अपॉन n+1. समजतंय. नेक्स्ट बघा रे बाळा, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. मग 1 अपॉन 2√x चं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय आलं पाहिजे, √x. त्याच्या सारखंच सांगा, ह्या 2 ला मी इकडे नेलो असं कन्सिडर करा, मग फक्त 1 अपॉन √x चं इंटिग्रेशन काय आलं, 2√x. समजलं. परत √x चं इंटिग्रेशन काय, डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन 2√x असतं. ह्या 2 ला फक्त तिकडे नेलंय. 1 अपॉन √x चं इंटिग्रेशन काय, 2√x. नेक्स्ट सांगा रे बाळा, चला a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय, a⁻x log a. a⁻x चं इंटिग्रेशन काय पाहिजे, a⁻x अपॉन log a. नेक्स्ट बघा रे बाळा, आपल्यापाशी e⁻x चं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह त्याचं इंटिग्रेशन पण तेच झालं पाहिजे. एकच असलं फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह पण तेच आहे, इंटिग्रेशन पण तेच आहे. पुढे गेल्यानंतर ना log x 1 अपॉन x, 1 अपॉन x चं इंटिग्रेशन log ऑफ मॉड x, कारण मॉड्युलसच्या आतमधल्या साईड निगेटिव्ह चालत, म्हणजे याचा लॉग मध्ये मायनस चालतंय का, नाही. लॉग मध्ये 0 पण चालत नाही. काय लागलं, लॉग 0 आहे का कुठं, नाही. लॉग आपल्या चालूच 10 पासून होतं. समजायला लागलं. परत पुढे गेल्यानंतर नेक्स्ट बघा रे बाळा, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. मग cos x चं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय पाहिजे, sin x. सिंपल. त्यासारखंच बघा रे बाळा पुढं लवकर, cos x चं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस sin x चं इंटिग्रेशन काय पाहिजे, cos x. मग sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x. समजलं. नेक्स्ट बाळा, tan x चं डेरिव्हेटिव्ह काय, sec²x. sec² चं इंटिग्रेशन काय पाहिजे, tan x. सिमिलर वे cot x चं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस cosec². त्या मायनसला इकडे घ्यायचं, cosec² चं इंटिग्रेशन काय, मायनस cot x. परत पुढे गेल्यानंतर ना, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x. इट इज sec x इंटू tan x. समजलं. sec x इंटू tan x जर असेल तर आपल्यापाशी sec x इंटू tan x चं डेरिव्हेटिव्ह हे काय, समजायला लागलंय. परत पुढे गेल्यानंतर ना d/dx ऑफ cosec x. cosec x मायनस cosec x cot x. मायनसला पलीकडे घ्या, cosec x cot x चं इंटिग्रेशन काय, मायनस. सांगा पुढं, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ tan x. आता परत रिपीट करतो, tan x चं इथं इंटिग्रेशन घेतलंय का. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ tan x. इट इज द लॉग ऑफ sec x. काय सांगा परत, लॉग ऑफ sec x. लॉग ऑफ sec x आहे, सेक म्हणजे काय, 1 अपॉन कॉस. त्या डिनॉमिनेटरचा कॉस न्यूमरेटरला नेलो तर लॉगच्या समोर मायनस येणार. समजलं. तुम्हाला परत चेक करायचं जर असेल तर लॉग sec x तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर tan x मिळाला पाहिजे, tan x इंटिग्रेशन हे मिळतं. कळायला लागलं. नेक्स्ट बघा रे बाळा, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ cot x. लवकर, मायनस लॉग cosec x. परत रिपीट करू, मायनस लॉग किंवा लॉग ऑफ, सेम आहे, ह्याच्या अपोजिटच आहे ना हे. कळायला लागलंय. हे संपल्यानंतर ना बरं, एक गोष्ट अजून एक शिल्लक राहिली. माझ्यापाशी sec x चं इंटिग्रेशन कुठं दिसायला लागलंय का, तिथे sec x चं इंटिग्रेशन कुठं दिसतंय का रे बाळा, नाही ना. मी इथं काय काम करतो, sec x चं इंटिग्रेशन लिहितो. बघा लक्षात, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ sec x dx. दोन आपल्याला लागणार आहेत. sec x चं इंटिग्रेशन काय, लॉग ऑफ मॉड sec x
प्लस tan x प्लस काय सिमिलर वे व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ cosec x dx इज इक्वल टू log ऑफ मॉड cosec x मायनस cot x प्लस c. कळायला लागलं? सिक्वेन्स हे करत असताना सगळ्यात शेवटी लिहा किंवा इथंच नंबर पुढचं घेऊन त्याच्यामध्ये लिहून टाका. समजतंय? नेक्स्ट नेक्स्ट वगैरे साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हो ह्याचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे साइन इनवर्स. सिंपल. दुसरं व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स. ह्याच्यामध्ये फक्त मायनस लागतंय ना, पलीकडे तिकडे पण तसंच होत असेल. समजायला लागलंय? ह्याचं इंटिग्रेशन काय येईल कॉस इनवर्स. समजलं? सिमिलर वे टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग पलीकडे साईडला 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल टॅन इनवर्स. समजायला लागलंय? कॉट इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पलीकडे साईडला सांगा लवकर चला. -1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असायला पाहिजे कॉट इनवर्स. पुढे गेल्यानंतर ना सेक इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/x √x² -1. उलट झालं हे थोडं फॉर्म्युला चुकलेलं आहे. काय पाहिजे x √x² -1 पाहिजे. समजायला लागलंय? परत इथं काय पाहिजे बाळा सांगताय मला इथं इथं काय पाहिजे सांगताय मला बाळा 1/x √x² -1. समजतंय? पलीकडे साईडला ह्याच द इंटिग्रेशन काय पाहिजे. मग परत इथं पण हे सेम झालंय. काय पाहिजे सांगायला इथं x² -1. ह्याचं इंटिग्रेशन काय आलं पाहिजे सेक. आता सेम कोसेक साठी सुद्धा तसं झालेलं आहे. सांगताय बाळा काय लवकर -1/x √x² -1. बरोबर का? पलीकडे साईडला त्याचं इंटिग्रेशन काय आलं पाहिजे. समजतंय का नाही? इथं करेक्शन परत सांगता इथं काय इथं काय पाहिजे x² -1. समजलं? नेक्स्ट सांगा बाळा तसंच. आता ह्या ठिकाणी थोडं जर बघा बाळा काय सेमच आहे हे खालच्या साईडचं. ह्याला काय लिहायला जाऊ नका. ओके नेक्स्ट वगैरे बघा. आता काही परत थोडे इंटिग्रेशन आहेत. इथं काय 1/√a² -x. अरे 1/√1 -x² असेल तर साइन इनवर्स ऑफ एक्स होतं ना. त्या 1च्या जागी a² जर आलं तर फॉर्म्युला काय साइन इनवर्स ऑफ x/a किंवा मायनस सांगा कॉस इनवर्स ऑफ x/a. सेम काम टॅन साठी होतंय. टॅन आणि सेक मध्ये थोडं चेंजेस आहेत. परत रिपीट कर 1/a² -x². टॅन इनवर्स काय होतं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x². इथं काय 1/a² -x² असेल तर फॉर्म्युला काय 1/a टॅन इनवर्स ऑफ x/a किंवा ह्याला मायनस लावलं तर कॉट इनवर्स. समजलं? नेक्स्ट सांगा 1/x √x² -a². इथं 1 होतं ना. 1च्या जागी a² जर आलं तर काय फॉर्म्युला 1/a सेक इनवर्स ऑफ x/a किंवा मायनस लावला तर 1/a कोसेक इनवर्स ऑफ x/a येईल. समजलं? आता नीट लक्षात घ्या जेव्हा साइन इनवर्स त्याला एकट्यालाच 1/a नाहीये. टॅन इनवर्स कॉट इनवर्स सेक इनवर्स कोसेक इनवर्स सगळ्यांसाठी काय 1/a आहे. समजलं? नेक्स्ट वगैरे बाळा इथं 1/√x² +a². हे फॉर्म्युला मी लक्षात कसं ठेवणार लवकर. फॉर्म्युला बघा काय 1/√x² +a². आता नीट लक्षात लोक कन्फ्युज ह्या दोघांमध्ये होतात. ह्याला रूट नाहीये बाळा. रूट नसेल तर त्या टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्स कडे जात आहे. कळालं? इथं रूट आलंय
जर 1/√x² प्लस a² असेल तर मी काय करणार, लॉग ऑफ मॉड x प्लस रूट ॲज इट इज. काय लागलं, काय परत एकदा रिपीट करा, काय असं दिसलं तर काय, लॉग ऑफ मॉड x प्लस रूट ॲज इट इज. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट बघा, नेक्स्ट सुद्धा सेमच आहे, फक्त दोघांमध्ये काय आलंय, मायनस. सेम 1/√x² मायनस a² इज इक्वल टू असेल तर काय, लॉग ऑफ मॉड x प्लस रूट ॲज इट इज. समजलं? नेक्स्ट बघा रे बाळा, आता ह्याला रूट आहे का, नाही. असलं फॉर्म्युला वर कुठे गेलं का, नाही. 1/x² मायनस a², इथं ए कोण आहे, म्हणजे a² चा टर्म निगेटिव्ह आहे ना, मग a² मायनस जर असेल तर वरच्या साईडला मायनस येणार. काय लागलंय, हे मायनस जर असेल तर वरच्या साईडला काय येणार, मायनस. आता हीच गोष्ट एनसीईआरटी मध्ये काय काम केलेत माहितीये का, ह्याच फॉर्म्युल्याला ह्या असं दिलेत, 1/2a लॉग ऑफ मॉड a मायनस x अपॉन a प्लस x प्लस c. समजा लागलंय, असं का केलं, सिंपल लॉजिक आहे. न्यूमरेटर मधनं मायनस कॉमन काढलेलं, बाजूला मॉड असल्यामुळे त्याला फरक पडणार नाही. डिनॉमिनेटर तर x प्लस ए म्हणजे काय, a प्लस x म्हणजे काय, चालतं. समजा लागलंय. परत ह्याच्याकडे बघा आणि मला आन्सर सांगा, a² कसं आहे, मायनस a² मायनस जर असेल तर वर मायनस येणार आणि खाली प्लस येणार, ह्याच्या अपोजिट. बघा आता सांगा, गेल्या वेळेला √a² मायनस x² जे होतं ते कुठं होतं रे बाळा, डिनॉमिनेटरला होतं. कुठे गेलं, √a² मायनस x² कुठं होतं, डिनॉमिनेटरला होतं. आता सध्याला कुठे रे बाळा, √a² मायनस x², न्यूमरेटरला आहे. असले टोटल 3 फॉर्म्युले. किती फॉर्म्युले आहेत बाळा, 3 फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं, पहिलं काम सगळ्यांसाठीच x/2 रूट ॲज इट इज. समजलं, प्लस हे कोणाचं टर्म आहे, 1/√a² मायनस x², ते कोणाचं आहे, साइन इनवर्स साठी. त्या एका गोष्टीमुळे साइन इनवर्स ऑफ x/a आलं. समजलं, परत सांगा फॉर्म्युला, रूट कुठं आहे, डिनॉमिनेटरला का न्यूमरेटरला आहे, न्यूमरेटरला. न्यूमरेटरला असताना काय सांगा लवकर, चला, √a² मायनस x² इज इक्वल टू x/a रूट ॲज इट इज प्लस a²/2 लवकर साइन इनवर्स ऑफ x/, समजलं. आता पुढचं फॉर्म्युला बघा आणि मला नंतर सांगा, हे कुठे दिसलं तुम्हाला, पहिले टर्म तर सेम ना, रूट कुठे आहे, न्यूमरेटरला. काय लागलंय, पहिलं काम काय, x/2 रूट ॲज इट इज. √x² प्लस a² गेल्या वेळेला तुम्हाला कुठे दिसलं, कुठे गेलं, √x² प्लस a², त्याच्यामध्ये हे लॉग दिसतं की नाही. आता हेच फॉर्म्युला त्याच्या पुढे आहे, दिसायला लागलं का, पहिलं काम सांगता लवकर, चला. √x² प्लस a² असेल तर काय, x/a रूट ॲज इट इज प्लस a²/2. आता हे डिनॉमिनेटरला असताना फॉर्म्युला हेच होतं ना तुमचं, लॉग ऑफ मॉड x प्लस रूट ॲज इट इज. समजलं, सेम पुढचं फॉर्म्युला पण आहे, त्याच्यामध्ये एकच चेंज आहे, पहिलं काम सेमच आहे. √x² मायनस a² जर असेल तर आन्सर काय, x/2 रूट ॲज इट इज. बाकीच्या दोघांमध्ये प्लस आहे, a² मायनस जर असेल तरच मायनस आहे. काय लागलंय पुढचं, अरे ह्याचा फॉर्म्युला पण लॉगच आहे ना, लॉग ऑफ मॉड x प्लस रूट ॲज इट इज. समजतं, परत पुढे गेलं. नेक्स्ट हे फॉर्म्युला बघा, e⁻ax साइन bx असेल तर पहिलं टर्म फिक्स, a⁻ax अपॉन a² प्लस b². पुढे काय लिहिणार, a साइन bx मायनस लवकर b कॉस bx. समजलं, पुढच्या वेळेचं सांगा लवकर, चला. आता इथं काय, a⁻ax कॉस bx आहे ना, मी मगाशी सांगितलं पहिलं टर्म तर ऍज इट इजच आहे. साइनच्या जागी कोण येणार आहे, कॉस. कॉसच्या जागी काय येणार आहे, साइन, चिन्हामध्ये बदल. ए कॉस bx मायनस जागी काय, प्लस बी, इथं कॉस bx होतं की नाही, तर काय येणार, समजलं का रे बाळा. हे आपले फॉर्म्युले
आता काही थेरम्स आहेत, हे थेरम काय सांगायची गरज नाही. एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स जर असेल, अरे ऍडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह आतमध्ये जात होतं की नाही, पण इथं पण तसंच करणार. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स डीएक्स जर असेल, इंटिग्रेशन डीएक्स ह्याला एकदा द्या, इंटिग्रेशन डीएक्स ह्याला एकदा द्या. समजलं? हे प्लस साठी. सेम काम कोणासाठी असेल? मायनस. समजलं? पुढे गेल्यानंतर ना हे फॉर्म्युला बघा, कॉन्स्टंट इंटू एफ ऑफ एक्स आहे ना, इंटिग्रेशन मधनं कॉन्स्टंट बाहेर येत आहे, इंटिग्रेशन कोणाचं निघणार मग? एफ ऑफ एक्स. पुढचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण सबस्टिट्यूशन साठी वापरणार आहे, कोणतं? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स. बाळा लक्ष द्या, एक्सच्या ठिकाणी टी पुटअप केलात ना, एक्सच्या ठिकाणी काय पुटअप केलं आपण? टी पुटअप केलं. पण डीएक्सच्या ठिकाणी काय पुटअप करणार? डीटी. समजलं? पण डीएक्सच्या ठिकाणी मी ऍज इट इज डीटी पुटअप करू शकत नाही. कळायला लागलंय? आता फॉर एक्झाम्पल इथं बघा की एफ ऑफ एक्स डीएक्स, मग मी टी पुटअप जर करणार जर असेल तर एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ टी आलं, मग डीएक्सच्या ठिकाणी काय आलं पाहिजे? एफ डॅश ऑफ टी इंटू डीटी. कळायला लागलंय? परत पुढे गेल्यानंतर ना हे त्याच्यापेक्षा अजून इम्पॉर्टंट, हे एक्स रस टू एन सारखं दिसतंय. मी डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणाला पण घ्या, एक्स रस टू एन मी ऍज इट इज अप्लाय करू शकतो. इंटिग्रेशन मध्ये मी एक्स रस टू एन चा फॉर्म्युला कोणाला पण अप्लाय करू शकत नाही. समजलं? आता एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी सांगतो, कन्सिडर करा. अज्युम करा की माझ्यापाशी डेरिव्हेटिव्ह आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. कसा अप्लाय करतो सांगा? रेस टू पॉवर समोर एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 1. एक्स आहे का? नाही. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेत होतो की नाही, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स 1चा डेरिव्हेटिव्ह. हेच मी इंटिग्रेशन मध्ये जर म्हणलं एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स असं जर असेल, मी याला एक्स रेस टू एन अप्लाय करू शकत नाही. कळायला लागलंय का? कारण आतमधल्या साईडला क्वाड्रॅटिक टर्म येतं. मग आपल्या कोणाला करू शकतो? ते काही का असे ना, एक्स ला रेस टू पॉवर 1 असायला पाहिजे. सगळे व्हॅल्यूज, सगळे फॉर्म्युले तुम्ही कोणाला अप्लाय करू शकता? एक्स ला रेस टू पॉवर किती असायला पाहिजे? 1. कळायला लागलंय? रेस टू 1 असेल तरच मी अप्लाय करू शकतो, अदरवाईज मी अप्लाय करू शकतो का बाळा? नाही. मग आता पुढचं, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग इथं एफ ऑफ एक्स रेस टू एन दिसायला लागलं की नाही, मग एफ ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय? एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 आपण हे अप्लाय का करू शकलो? कारण एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह समोरच्या साईडला होतं. काय लागलंय? परत एकदा, एफ ऑफ एक्स आतमध्ये कोण का असेल, त्याचं डेरिव्हेटिव्ह समोर जर असेल मग मी अप्लाय करू शकतो, नसेल तर अप्लाय करू शकत नाही. समजलं? सिमिलर वे कळा, माझ्यापाशी लॉग डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन काय पाहिजे? लॉग. पण तसं करता येत नाही. मग इथं कसं आहे, 1 अपॉन एफ ऑफ एक्स आहे, पण त्याचा डेरिव्हेटिव्ह वरच्या साईडला एफ डॅश ऑफ एक्स दिसायला लागलं की नाही, वर एफ डॅश ऑफ, खालच्या साईडला कोण आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वर सापडलं तर मी त्याला लॉग अप्लाय करू शकतो. परत एकदा रिपीट करा, काय म्हणलं बाळा इथे सांगा लवकर. चला, खालच्या साईडला तुमचं फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह कुठं पाहिजे? वर. आता ह्याचं पण डेरिव्हेटिव्ह समोरच होतं ना, खालच्या साईडला कोण आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वर जर असेल तर मी त्याला काय अप्लाय करू शकतो? लास्ट अजून एक आहे, रूटचं इंटिग्रेशन काय होतं? टू रूट. मग अशीच बघितलं की नाही, रूटचं इंटिग्रेशन काय होतं? टू रूट. पण मी इथं अप्लाय नाही करू शकत, एक्सच्या जागी वेगळं कोण ठरलं. पण ह्या ठिकाणी कसं आहे, रूट मध्ये कोण आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का नाही, एफ डॅश, मग मी अप्लाय करू शकतो. काय लागलं? ह्या 3 कंडिशन असतील तर मी सगळ्या फॉर्म्युलांना ही गोष्ट अप्लाय करू शकतो, अदरवाईज नाही. बरं, एवढं कळालं कर बाळा? ओके, टोटल किती झाले बघा फॉर्म्युले? इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.1 त्याच्यामध्ये बघा, इंटिग्रेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यांना आपण आय म्हणतो, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. इंटिग्रेट आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार आहे ना, त्यामुळे इथं डीएक्स आलं, हो का?
आता काय करणार, प्रत्येकाला इंटिग्रेशन पण द्यायचं, डीएक्स पण द्यायचं. ह्याला इंटिग्रेशन दिलं, डीएक्स दिलं, इंटिग्रेशन दिलं, डीएक्स दिलं, प्लस इंटिग्रेशन दिलं, डीएक्स दिलं. समजलं? हे एक्स रस टू एनचं फॉर्म्युला अप्लाय होईल ना इंटिग्रेशन साठी. काय होईल रे बाळा, एक्स रस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन मध्ये प्लस आहे. एक्स रस टू एनचं फॉर्म्युला अप्लाय करा, एक्स रस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन मायनस, इथं एक्स रस टू काय नसतं म्हणजे वन असतं ना. एक्स रस टू वनचं इंटिग्रेशन म्हणजे एक्स रस टू एन प्लस वन अप्लाय करा, 2 अपॉन 2, आणि वनचं इंटिग्रेशन किती असतं, इंटिग्रेशन संपल्यानंतर ना इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. समजलं? ह्याला अप्लाय करा बघा. चला काय म्हणत, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इथं 1 प्लस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. बोलू नका बघा, लक्ष. इथं ए मायनस बी होल स्क्वेअर आहे ना, पहिल्यांदा त्याला करून घेऊ. काय लागलंय सांगा मग इथं काय मिळेल. इथं एक्स स्क्वेअर सांगा, ए मायनस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी काय येत आहे 4 अपॉन एक्स प्लस सांगा बाळा 4 अपॉन एक्स. बाहेर डीएक्स ला डीएक्स ऍज इट इज, त्या बाहेरच्या एक्स स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरने ह्याला मल्टिप्लाय झालं, एक एक्स जात आहे, एक एक्स शिल्लक राहिलं. एक्स स्क्वेअरने याला मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर गेले, फक्त शिल्लक कोण राहिलं बाळा. आता काय करणार, यांना इंटिग्रेशन द्यायचं, डीएक्स 4 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन दिलं डीएक्स, इथं 4 कॉन्स्टंट आहे म्हणजे आतमध्ये कोण शिल्लक राहील, 1 शिल्लक राहील ना. पुढे सांगा, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती, एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 4 एक्स रस टू 1 आहे ना, एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे 4 बाहेर, 1चं इंटिग्रेशन किती असतंय एक्स प्लस सी ला प्लस सी. समजा लागलं, थोडं सिम्प्लिफाय करू की 1 जा 2 जा, आय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 पुढे सांगा रे बाळा मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस नेक्स्ट काय म्हणून सांगा, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 sec स्क्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स रूट एक्स मायनस 7 dx. ओके, मी सायमल्टेनियसली याला सिम्प्लिफाय पण करतो आणि इंटिग्रेशन पण देऊन टाकतो. काय काय सांगा तुम्ही. तर 3 ला बाहेर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स बरोबर. हे 4 ला बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रस टू किती रे बाळा 3/2 ना. सांगा एक्स इंटू रूट एक्स, एक्स म्हणजे एक्स रस टू 1 झालं की नाही, रूट एक्स म्हणजे किती एक्स रस टू 1/2, 1 प्लस 1/2 किती येत आहे 2 1 जा 2 2 प्लस 1, त्यामुळे ते तसं ठेवलं. डीएक्स मायनस 7 बाहेरच्या साईडला इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स. समजलं. एक स्टेप अजून सिम्प्लिफाय करून घेऊ. 3 सांगा बाळा इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस 4 इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन एक्स रस टू किती होतं इथं -3/2 डीएक्स 7 बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 डी. समजलं. आता एक महत्वाची गोष्ट, ह्याला वर नेलं ना आपण, ह्याला वर का नेलं नाही, ह्याचा ऑलरेडी फॉर्म्युला आहे 1 अपॉन एक्स. ह्याला वर जर नेलं तर आन्सर इन्फिनिटी आहे. वर ह्याला वर न्या आणि इंटिग्रेट करून बघा, एक्स रस टू एन अप्लाय करा, आन्सर इन्फिनिटी. कळायला लागलंय. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय रे बाळा tan x मायनस 1 अपॉन एक्स लॉग ऑफ मॉड एक्स. एक्स रस टू एन सारखं दिसतं की नाही, एक्स रस टू सांगा
n प्लस 1 अपॉन n प्लस 1 -7. 1चं इंटिग्रेशन किती? x कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. शिल्लक काय राहिलं तेवढं सांगा लवकर. लवकर. 3 tan x minus 4 log of mod x प्लस सांगा 2 वजा 2 आणि हे -3 प्लस 2 -1/2. अरे हे जे तेच वर आहे ना, x raised to -1/2 -7x प्लस 3 tan x minus 4 log of mod x मायनस इथं आलं, हे मायनस झालं. डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला कळायला लागलाय. पुढे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर किती गेलं? न्यूमरेटर. एक्स रेस टू -1/2 आहे ना, ते खाली आलं तर काय होईल? एक्स रेस टू +1/2. एक्स रेस टू +1/2 म्हणजे किती? रूट -7x + 7x ॲज इट इज, हे प्लस सी. समजताय? लास्ट एक सांगताय लवकर चला. लेट I is equal to integration 2x³ minus 5x plus 3 upon x plus 4 upon x raised to 5 पुढं काय dx. सांगा लवकर. I is equal to 2 ला बाहेर इंटिग्रेशन ऑफ x³ dx मायनस 5 बाहेर आहे. इंटिग्रेशन ऑफ x म्हणजे x raised to 1 आहे ना, त्या 3 ला बाहेर इंटिग्रेशन ऑफ 1 upon x dx प्लस 4 ला बाहेर x रेस टू किती आहे? बरोबर ना, खालचं x रेस टू 5 वर गेलं तर काय होतं? x रेस टू मायनस. सांगा इंटिग्रेशन त्याचं काय? I इज इक्वल टू 2 x रेस टू n चं फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 4 अपॉन 4 मायनस x रेस टू n प्लस 1 अपॉन 3 1 अपॉन x चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड x. समजलं? पुढं 4 बाहेर x रेस टू n प्लस 1 चा फॉर्म्युला काय? म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला काय? n प्लस 1 -5 प्लस 1 किती होतं? अपॉन प्लस सांगा बाळा पुढं 1 जा I इज इक्वल टू x रेस टू 4/2 मायनस 5/2 x² प्लस 3 लॉग ऑफ मॉड x. हे 4 कॅन्सल झाले की नाही? हे मायनस इथं आलं. कळालं का? 1 अपॉन x रेस टू -4 म्हणजे काय? समजतंय? बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सेम प्रोसिजर फॉलो करूत म्हणा आपण. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 3x³ minus 2x plus 5 upon x रूट x dx. अरे बरं मगाशी काहीतरी सांगितलं होतं ना, इथं x ला रेस टू किती आहे? 1. याला x ला रेस टू किती आहे? 1/2. 1 प्लस 1/2 किती? 3/2 dx. आता ह्या 3/2 ला वर नेऊ. सांगा लवकर सर. 3 बाहेर तर सांगा 3 x रेस टू 3 मायनस 3/2 होईल ना, 2 x रेस टू इथे किती 1, ह्याला वर न्या -3/2 5 x रेस टू किती -3/2 dx. झालं इंटिग्रेशन आणि हे दोन टाकून सांगा लवकर चला. 3 बाहेर इंटिग्रेशन x रेस टू 2 3 जा 6 -3 3/2 dx. या 2 ला बाहेर इंटिग्रेशन ऑफ x रेस टू सांगा ते 2 1 जा 2 2 -3 -1/2 dx. या 5 ला x रेस टू -3/2 dx. समजलं? सांगा बाळा पुढं. आता इंटिग्रेट करा. इंटिग्रेट केल्यावर x रेस टू n सारखा दिसतंय ना, x रेस टू n चं काय येतंय? x रेस टू n प्लस 1 अपॉन
n+1 इथं पण तेच x⁻n+1 अपॉन n+1 प्लस फाय x⁻, सांगा रे बाळा चला, n+1 अपॉन n+1 इंटिग्रेशन घेऊन संपलं. कॉन्स्टंट सिम्प्लिफाय करा चला लवकर. 3 2 1 जा 2 2 + 3 5 बाय, अरे हेच वर आहे ना, x⁻, किती कळा लागलाय, कळा लक्षात द्या. हे 3/2 ऑड आहेत ना, +1 केलं तर ऑडच पुढचं येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3/2 +1 किती आलं 5/2. काय लागलंय इथं सांगा. 2 1 जा 2 2 - 1 1/2 आलं. x ला सांगा 1/2 प्लस हे 5 2 1 जा 2 2 - 3 -1/2 x⁻, -1/2 प्लस, समजलं. आता फक्त काय करा, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला ना. डिनॉमिनेटर 2 आहे, 2 इथं आलं तर किती झालं 6 अपॉन किती x⁻, 5/2 आहे ना, बाय 2 म्हणजे किती रूट, x ला रेस टू किती आहे समजलं. डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला आलं 4, x⁻, 1/2 बाय 2 म्हणजे किती समजलं, प्लस हे मायनस डिनॉमिनेटर न्यूमरेटरला 10, x⁻, मायनस आहे खाली आणलं x⁻, +1/2 खाली आणलं x⁻, +1/2 प्लस किती, हे आपल्यापाशी आय ची व्हॅल्यू मिळाली. समजलं. नेक्स्ट बघा रे बाळा, ह्याला इंटिग्रेट करायचं आपल्याला. लेट I = इंटिग्रेशन ऑफ tan² x dx. ओके बाळा, मी तुम्हाला ऑलरेडी मगाशी सांगितले असते, इथं मी x ला x⁻n अप्लाय केलो, पण बाकीच्या वेळेला मी x⁻n अप्लाय करू शकत नाही. पण tan² कोणतं इंटिग्रेशन बघितलं का तुम्ही आतापर्यंत? नाही, एक पण नाही. समजायला लागलंय. tan² इंटिग्रेशन काय, कसं काढायचं, सिंपल. आपल्यापाशी sec² x = काय असतंय 1 + tan², बरोबर ना. पण tan² ची व्हॅल्यू काय झाली, ह्या 1 ला अलीकडे बोलवतो, काय काय sec² x - 1 dx. कळालं का. आता sec² इंटिग्रेशन काय असतं रे बाळा, tan x. 1 चं इंटिग्रेशन किती प्लस किती, समजलं कसं काढायचं. ओके, कारण sec² इंटिग्रेशन माझ्यापाशी होतं, त्यामुळे मी tan² ला sec² मध्ये कन्वर्ट करून घेतलं पलीकडे साईडला. लेट I = इंटिग्रेशन sin 2x अपॉन cos x. ओके, ह्याला u अपॉन v, इंटिग्रेशन मध्ये u अपॉन v रूलच नाही. काय लागलंय, u इंटू v आहे, इंटिग्रेशन मध्ये u इंटू v जे आहे त्याला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणतो. काय लागलं, डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जसं uv रूल म्हणतो ना, तसं इंटिग्रेशन मध्ये uv म्हणत नाही, त्याला काय म्हणतात इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हे सध्याला नाहीये, सगळ्यात शेवटच्या एक्सरसाइज मध्ये. काय सेकंड लास्ट एक्सरसाइज. sin 2x म्हणजे काय असतं बघा, जे साइनचा डबल अँगल फॉर्म्युला इथं अप्लाय करू सांगा. sin 2x = 2 sin x इंटू हे cos x, हे cos x कॅन्सल झालं, त्या 2 ला बाहेर काढून आतमधल्या साईडला फक्त sin x शिल्लक राहिलं ना. sin x चे इंटिग्रेशन काय रे बाळा, -cos x, बरोबर का नाही. कॉमन सेन्स वापरा, cos x चं डेरिव्हेटिव्ह -sin x आहे, sin x इंटिग्रेशन काय पाहिजे -cos x. समजलं. मल्टिप्लाय केलो तर काय येतंय -2 cos x + काय लागलंय बघा. इंटिग्रेशनचा अभ्यास करायला तुम्ही जर बसलात, एक्सरसाइज बघण्यासाठी सुद्धा बसलात, तर सगळ्यात पहिलं काम कोणतं, पहिल्यांदा फॉर्म्युले सगळे व्यवस्थित. अचानकच कोणत्या पण फॉर्म्युल्यावर बोट ठेवायचं आणि ते फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. काय केलं तसं असेल तरच पुढे जायचं.
अदरवाईज काय होतं, इंटिग्रेशन बघून सॉल्व्ह कर, म्हणजे फक्त असं बघण्यासाठी हे ते का ते एकदम डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे सगळे सोपे टॉपिक वाटतात. कारण पुढच्या हे स्टेप संपल्यानंतर पुढचं स्टेप असतात, तिथं काय केलं आपल्याला कळतेच ना. काय गोष्ट सगळ्यात सोपे वाटतात, पण सॉल्व्ह करत असताना कोणतं फॉर्म्युला वापरायचा, काय करायचं ते लक्षात येतच नाही. कळलं? त्यामुळे पहिलं स्टेप कोणतं पण डेरिव्हेटिव्ह असू दे की इंटिग्रेशन असू दे किंवा ह्याचे बाकीचे चॅप्टर असू दे, पहिल्यांदा फॉर्म्युला करा, मगच नंतर एक्सरसाइज कडे जायचं. फॉर्म्युला जेव्हा पूर्णपणे परफेक्ट होतात, एक्सरसाइज गेलात आणि मग अभ्यास केला तर जास्त वेळ शिल्लक म्हणजे डोक्यात राहतात त्या. काय लागलं? अदरवाईज विदाउट फॉर्म्युला करता नाही, जिथं जिथं फॉर्म्युला आहे म्हणजे जिथं जिथं इंटिग्रेट केलं तिथल्या तिथं आपण फॉर्म्युला बघत जाऊ असं म्हणलात ना, ते टेम्पररी एका दिवसासाठी 2 दिवसासाठी आपल्या लक्षात राहतं. समजायला लागलंय? ओके, नेक्स्ट सांगा बाळा, चला काय. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कोण आहे रे बाळा इथं, कॉस स्क्वेअर. ह्याला सॉल्व्ह कसं करतो बघा. कॉसचा स्क्वेअर आहे ना, ह्याला कॉस एक्स इंटू कॉस एक्स लिहितो. वरच्या साईडला साइन एक्स ऍज इट इज आहे ना, ह्याला काय केलं कळालं का, 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे काय, सेक एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे काय, टॅन एक्स डीएक्स. अरे सेक एक्स टॅन एक्सचं सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय, सेक एक्स. सेक एक्स प्लस बघा पहिल्यामध्ये काय सांगितलंय, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. बरोबर. आपण कोणत्या पण फॉर्म्युल्याला आपण ऍडजस्टमेंट करत असताना काय काम करणार, त्याचा वापर व्हायला पाहिजे आणि त्याचा फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करावं लागणार. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी वरच्या साईडला कॉस 2x आहे ना, मग कॉस 2x च्या जागी कॉसचा डबल अँगल फॉर्म्युला मला जर सांगताय काय सांगताय, कॉस 2x इज इक्वल टू, त्याचे तर 4 फॉर्म्युले आहेत, 4 पैकी मी ह्याला घेतो 2 साइन स्क्वेअर एक्स. समजायला लागलं? जेणेकरून ह्याच्यामुळे हे साइन स्क्वेअर कॅन्सल होतील ना. सांगा कॉस 2x चा फॉर्म्युला काय रे बळा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. आता ह्या साइन स्क्वेअरनी 1 ला डिवाइड करून इथं काय मिळेल मग, 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. इथं काय सांगा लवकर झालं, 2 dx. बरोबर ना, साइन स्क्वेअर कॅन्सल झाले, मग इथं 2 इंटू 1 राहील. कळायला लागलं? सांगा पुढं. 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कोण आहे, कोसेक स्क्वेअर एक्स. त्याला डीएक्स पण देऊन टाकू, मायनस 2 ला बाहेर इंटिग्रेशन ऑफ कोण 1 dx. बरोबर. अरे बघा कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, अरे लोक मायनस कॉट ना, मायनस 2 एक्स 1 चं इंटिग्रेशन किती, प्लस सी ला प्लस सी. समजलं? सिमिलर वे ह्याच्यासाठी सांगताय मग लोक, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. झालं. आता इथं पण परत वरच्या साईडला कॉस 2x आहे ना, मी सांगितल्यासारखं, जेणेकरून असलं फॉर्म्युला तुम्हाला समजायला पाहिजे, जेणेकरून त्याचा वापर करून मला वेगळं कोणतं तरी फॉर्म्युला मिळायला पाहिजे. मग ह्या ठिकाणी काय काम करावं लागेल मला, कॉस 2x चं पहिलं फॉर्म्युला काय, फॉर्म्युला पहिलं कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अप्लाय करा बाळा. चला वरच्या साईडला कॉस 2x चा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. झालं बघा. आता मध्ये मायनस असल्यामुळं अख्खं डिनॉमिनेटर एकदा ह्याला जात आहे, अख्खं डिनॉमिनेटर एकदा त्याला जात आहे. सांगा हे अख्खं डिनॉमिनेटर ह्याला जर गेलं तर कॉस स्क्वेअर कॅन्सल झाले, शिल्लक कोण खाल्याच्या साईडला 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स शिल्लक राहील. कळालं? मध्ये मायनस आहे, हे अख्खं डिनॉमिनेटर ह्याला जर साइन स्क्वेअर कॅन्सल झाले, आत मधल्या साईडला कोण शिल्लक राहतात, कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे काय,
कोसेक स्क्वेअर एक्स, त्याला डीएक्स पण देऊ, ह्याला इंटिग्रेट 1/cos स्क्वेअर म्हणजे काय, सेक स्क्वेअर एक्स, त्याला डीएक्स पण देऊ. कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, मायनस कॉट एक्स, सेक स्क्वेअरचं टॅन एक्स. इंटिग्रेशन घेतलं म्हणून सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स आहे, हे मायनस आहे, इथलं मायनस आहे, समजतंय. पलीकडच्या साईडला सांगा लवकर चला. लेट I is equal to integration of sin x upon 1 plus sin x dx. मला आत्ता परत वरच्या साईडला cos 2x वगैरे होतं, त्याचा काहीतरी फायदा उचललो आपण. आता वरच्या साईडला साइन आले ना, दोन कामं करू शकतो. एक फंक्शन चेंज करा, मग फंक्शन चेंज केल्यानंतर साइनचं काय झालं, कॉस, मग फायदा उचला. दुसरी मेथड आपण काय करणार, रॅशनलाइज करायला. ह्याला रॅशनलाइज केल्यानंतर मला इथं काय भेटेल, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ह्याला रॅशनलाइज करायचं असेल तर काय, इथं प्लस आहे ना, मग ह्याला काय करावं लागणार, मायनस. ज्याच्यानी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला त्याच्यानीच न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय. आता मला सांगा की इंटिग्रेशन साइन एक्स ने मल्टिप्लाय करा आतमध्ये, साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर का, समजलं. आता 1चा स्क्वेअर 1च आहे ना, त्यामुळे तिथं 1 लिहिलेलं आहे. पुढे गेल्यानंतर ना सांगा बाळा, वरच्या साईडला साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, अरे 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कोण असतं, कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. बरं एवढं कळालं का. आता हे कॉस स्क्वेअर ह्याला एकदा द्या, त्याला एकदा द्या, सांगा इथं काय येतं, साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, हे कॉस स्क्वेअर ह्याला एकदा द्या, सांगा साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, समजलं. अरे लक्षात आहे का, हे प्रॉब्लेम ह्याच्या अगोदरच मगाशी सॉल्व्ह केलेलं. ह्याला कसं लिहिलं होतं आपण, इंटिग्रेशन कॉसचा स्क्वेअर आहे की नाही, मी इथे एक कॉस घेतो, इथे एक कॉस घेतो, इथं 1, इथं काय साइन एक्स, असंच केलं होतं ना. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय रे बाळा, लवकर टॅन स्क्वेअर एक्स, बरोबर का. पुढे डीएक्स ला डीएक्स ऍज इट इज. 1/cos कॉस म्हणजे काय, सेक एक्स. साइन अपॉन कॉस म्हणजे काय, मगाशी हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं होतं टॅन स्क्वेअर एक्सचा, इथं मागच्या साईडला, बरोबर. टॅन स्क्वेअरच्या ठिकाणी अरे सेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर, त्या 1 ला इकडे आणा, काय येत आहे, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, समजलं. पुढे डीएक्स ला डीएक्स ऍज इट इज. आता इंटिग्रेशन आणि डीएक्स देऊन टाकू, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, ह्याला काय दिलं, डीएक्स, मायनस आहे ना, इंटिग्रेशन द्या, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स. सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय रे बाळा, सेक एक्स. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, आणि 1चं इंटिग्रेशन प्लस काय, समजलं काय करतो. पलीकडच्या साईडला सांगा लवकर लवकर. बाळा तुम्हाला लक्षात असेल, आपण ज्या वेळेला ट्रिग्नोमेट्री घेत होतो ना, मी जेव्हा ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला सांगत होतो त्यावेळेला एक फॉर्म्युला सांगितलं होतं, नीट लक्ष. सेक स्क्वेअर इज इक्वल टू काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर. टॅन स्क्वेअरला इकडे बोलवा, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू किती, 1. हे फॉर्म्युला लक्षात आहे, तेच फॉर्म्युला इथे यूज होतं की नाही बघा कसं. जे डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करून घेतो, सेक एक्स मायनस टॅन एक्स, सांगा इथं काय, सेक एक्स, आता इथं प्लस आहे तर इथं मायनस आहे, इथं सेक एक्स मायनस टॅन एक्स, पुढं डीएक्स. सांगा बाळा, इंटिग्रेशन ऑफ खालच्या साईडला ए प्लस बी ए मायनस बी, काय येत आहे, सेक स्क्वेअर एक्स मायनस
टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स. त्या टॅननी मल्टिप्लाय करा ह्याला, काय येत आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन एक्स इंटू टॅन एक्स किती झालं टॅन स्क्वेअर. मला आन्सर सांगता बाळा. आपल्यापाशी सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर असतंय ना, ह्याच्यावरनच त्या टॅन स्क्वेअरला अलीकडे बोलवा. सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती शिल्लक राहत आहे, कळालं का? परत एकदा रिपीट करतो. ह्या टॅन स्क्वेअरला इकडे बोलवा. सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स किती शिल्लक राहत आहे 1. पुढे सांगा इंटिग्रेशन डीएक्स हे किती झालं वरच्या साईडला सेक एक्स इंटू टॅन स्क्वेअर म्हणजे काय 1 ला इकडे पाठवतो सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. समजलं? खालच्या साईडला डिनॉमिनेटरला 1 आल्यामुळे तर आपल्याला काय फरक पडणार तर नाही. इंटिग्रेशन वगैरे द्यायला चालू करा. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ह्याला द्या मायनस सेक स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कोण 1 डीएक्स. सांगा सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन सेक स्क्वेअरचं आणि 1चं प्लस किती समजायला लागलं. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय म्हणलेले आहेत बघा. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस साइन 2x dx. इथं dx. पण पहिलं काम मला सांगा 1 बघा साइन 2x ला मी डिसोसिएट केलो तर साइन 2x चा फॉर्म्युला काय आहे 2 साइन x cos x. अँगल x आलं की नाही. मग अँगल x जर आलं तर मी 1 चं व्हॅल्यू मी काय पुटअप करणार साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. काय केलो कळालं का रे बाळा. अँगल मला किती मिळालं साइन 2x साठी. साइन 2x चा फॉर्म्युला काय 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. इथे अँगल एक्स आहे लागलं ना म्हणून मी त्या 1 च्या ठिकाणी काय पुटअप केलो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. बरं एवढं कळालं का. असं केल्यामुळं आपल्याला फायदा काय होईल पुढं लक्ष द्या. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला कोणाचं मिळेल रे हे ए प्लस बी होल स्क्वेअर. कळालं का. स्क्वेअर गेलं रूट गेलं आतमधल्या साईडला कोण शिल्लक राहत साइन एक्स प्लस कॉस एक्स डीएक्स. आता इंटिग्रेशन देऊन टाका. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन प्लस साइन एक्स आणि प्लस काय येत आहे समजलं. नेक्स्ट बघा की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट. अरे बाळा ट्रिग्नॉमेट्री मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला 1 मायनस कॉस म्हणजे काय काय 2 साइन स्क्वेअर. इथं 2x जर असेल तर इथं 3x. इथं रूट 2 आहे ना त्या रूट 2 ला बाहेर ठेवू. साइनचं स्क्वेअर गेलं रूट गेलं शिल्लक साइन एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं समजलं. पलीकडच्या साईडला सांगा. अरे ह्याला सॉल्व्ह कसं करायला पाहिजे. 2 लोकांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे साइन इंटू साइन साइन स्क्वेअर म्हणता येते का नाही का दोघांचा अँगल वेगवेगळं आहे. मग अशा वेळेला परत 11वी मधल्या ट्रिग्नोमेट्रीचा वापर करायचा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन 4x कॉस 3x dx. इथं काय करतो 1/2 इकडं दिलो इकडं रिटर्न घेतलो. मला आन्सर सांगा हे फॉर्म्युला कोणासारखा दिसायला
टू सांगा साइन ए कॉस बी. काय फॉर्म्युला? साइन ऑफ ए प्लस बी पुढं प्लस साइन ऑफ ए मायनस. बरोबर का? फॉर्म्युला बघा, साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ए मायनस बी सेकंड टर्म दोघे पण जातात. काय लागलं? दुसरी गोष्ट हे फॉर्म्युले. मग असं जर असेल तर वरच्या साईडला काय येईल सांगा लवकर. त्याला सांगताय साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी पुढं डी एक्स. सांगा पुढं 1/2 इंटिग्रेशन ऑफ साइन 7x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन किती आहे बघा 4 - 3 म्हणजे dx. समजलं? आता इथं थोडं महत्वाचं आहे लक्षात. साइन 7x इंटिग्रेशन काय? कॉस 7x. एक्सच्या जागी 7x आले की नाही, डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्सच्या जागी कोणतं आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे घेत होतो. इंटिग्रेशन मध्ये एक्सच्या जागी कोण आलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काय करतो खाली घेतो. समजतंय? पुढं साइनचं इंटिग्रेशन किती? मायनस कॉस. इंटिग्रेशन घेतलंय म्हणून प्लस. सांगा पुढं 1/2 ब्रॅकेट मध्ये मायनस कॉस 7x अपॉन किती? मायनस कॉस एक्स प्लस. समजलं? आता नेक्स्ट टाइप चालू झालं. बघा न्यूमरेटर मध्ये एक्स ला रेस्ट टू पॉवर किती आहे? 1. डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? 1च आहे ना. न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री दोघांची डिग्री सेम जर असेल तर आपण ऍडजस्टमेंट मेथडने जायचं. कोणत्या मेथडने जायचं? कधी ऍडजस्टमेंट मेथडने जाणार? जेव्हा न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री दोघांची डिग्री कशी पाहिजे? सेम. सेम असेल तर कोणत्या मेथडने जाणार? ऍडजस्टमेंट मेथडने जायचं. समजलं? ऍडजस्टमेंट मेथड मध्ये काय करायचं असं जसं डिनॉमिनेटर दिसतं तसं न्यूमरेटरला तयार करायचं. काय लागलं? काय करायचं सांगा लवकर. चाललं जसं डिनॉमिनेटर दिसतंय तसं न्यूमरेटरला तयार करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन x प्लस 2 dx आहे ना. डिनॉमिनेटर कसं आहे रे बाळा? x प्लस 2 आहे की नाही. मग न्यूमरेटर मध्ये माझ्यापाशी आहे x. मग काय करणार? प्लस 2 घ्या मायनस 2 द्या. काय लागलं? जसं डिनॉमिनेटर तसं न्यूमरेटर मिळालं का इथं? आता सांगा ह्याच्यानी ह्याला डिवाइड जर केलं तर मला इथं कोण राहतंय? dx देऊन टाकू. ह्या 2 ला बाहेर काढतो. इथं काय मिळतंय? 1 अपॉन. समजलं का? 1चं इंटिग्रेशन किती? मायनस 2. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती? लॉग ऑफ मॉड एक्स प्लस 2 प्लस किती? समजलं? परत एकदा रिपीट करतो. मी ह्याला फॉर्म लॉगचा फॉर्म्युला का वापरलं? एक्स ला रेस्ट टू किती आहे? 1. रेस्ट टू 1 असेल तर तुम्ही बाकी सगळे फॉर्म्युले वापरू शकता. इथं जर एक्स स्क्वेअर असलं असं तर वापरू शकत नाही. समजतं? बघा लक्ष द्या बाळा. चला लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 4x प्लस 3 अपॉन 2x प्लस 1 dx. न्यूमरेटरची डिग्री किती आहे? 1. डिनॉमिनेटरची डिग्री किती आहे बाळा? असं जर असेल तर आपण कोणत्या मेथडने जाणार? ऍडजस्टमेंट मेथडने जाणार. ओके. पुढे लक्ष द्या. आता जसं डिनॉमिनेटर दिसतं तसं न्यूमरेटरला तयार करायचं. सोपं. कसं त्याकडे झालं लक्ष. इथं 2x प्लस 1 आहे ना. मी इथं काय करतो? माझ्यापाशी 4x आहेत ना. 4x म्हणजे काय? 2 इंटू 2x. 4x म्हणजे काय? इथं प्लस 1 लागणार आहे की नाही. इथं प्लस 1 घेऊन ब्रॅकेट टाकलो. दिसण्यासाठी तर मी इथं प्लस 1च घेतलेलं आहे. पण ऍक्च्युअल मध्ये आहे काय? बाहेर 2 दिसायला लागलं. 2 इंटू 1 म्हणजे किती घेतलं? प्लस 2 घेतला. अरे कळालं का? मग इथं प्लस 2 जर घेतलात
तर ह्याच्यामधनं -2 रिटर्न केलं. हे कळालं का सगळ्यांना? सांगा मग इथे आता काय येतं. इंटिग्रेशन 2 ब्रॅकेटमध्ये 2x + 1 इथे किती 3 - 2 म्हणजे किती खालच्या साईडला किती आहे 2x + 1 ह्याच्यानी ह्याला डिवाइड करा. कोण शिल्लक राहत आहे 1 मध्ये प्लस ह्याच्याने आता ह्याला एकदा डिवाइड करा 2x + 1 dx. 1 चं इंटिग्रेशन किती बाळा x प्लस इथं x⁻1 आहे ना ह्याचा मी त्याला लॉग वापरू शकतो. लॉग ऑफ मॉड 2x + 1 पण झालंय कसं फक्त x थोडीच येते एक्सच्या जागी जे आलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह मी कुठं काढणार खालच्या साईड. समजलं सांगा पुढं 2x + लॉग ऑफ मॉड 2x + 1 हे 2x चं डेरिव्हेटिव्ह किती बाळा x चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि त्या 1 चं डेरिव्हेटिव्ह किती 0 + 2x + लॉग ऑफ मॉड 2x + 1 अपॉन प्लस काय आलं ओके लक्ष द्या बाळा पुढे सांगताय आता ह्याचं सुद्धा सेमच लेट I = वरच्या साईडला कोण आहे πx प्लस घे डिवायडेड बाय काय आता इथे ऍडजस्टमेंट कशी होती बघा रे बाळा dx इथं 3x - 4 आहे आपल्यापाशी x आहे ना त्या 5 ला बाहेर ठेवतो काय करतोय लक्षात घ्या x सोबत कोण लागणार आहे x सोबत कोण लागणार आहे 3 ना मग त्या 5 ला तर बाहेर काढलेलं आहे इथं 3 घ्या डिवायडेड बाय 3 अजून आता ह्याच्यासोबत -4 लागणार आहेत ना हे -4 समजलं का आता आपल्यापाशी ऑलरेडी कोण होतं +2 होतं की नाही ऍक्च्युअल मध्ये दिसण्यासाठी फक्त -4 घेतलंय मग ते आहे कोण -4 × 5/3 येते काय लागलं का मग तुम्ही -4 × 5/3 घेतल्यासारखं झालं मग पलीकडे देऊन टाका काय सांगा 5/3 × +4 समजलं अरे कळालं का सांगा पुढे मग काय इंटिग्रेशन 5/3 ब्रॅकेटमध्ये 3x - प्लस 3 2 जा 6 6 + 20 26 डिनॉमिनेटर कोण आहे 3x - 4 हे dx ह्याच्यानी ह्याला डिवाइड करा हे 5/3 कॉन्स्टंट आहे बाहेर आलं इथं कोण शिल्लक राहत आहे 1 dx ते 26/3 इंटिग्रेशनच्या बाहेर आलं इथं कोण शिल्लक राहत आहे 1/3x - 4 dx 5/3 1 चं इंटिग्रेशन किती x 26/3 1/x⁻1 आहे म्हणजे मी लॉग अप्लाय करू शकतो लॉग ऑफ मॉड 3x - 4 आता डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा x जागी कोण आलं 3x - 4 3x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 इंटिग्रेशन घेतलं म्हणून प्लस 5/3x प्लस 26/9 लॉग ऑफ मॉड 3x - 4 प्लस c कोण मिळालं आपल्याला आय समजलं ह्याच्यामध्ये सुद्धा तेच काम करू ओके चष्मा उभार मागचा चष्मा ओके 2 कारण आहेत मगाशी बसून बघालो त्याच्या मागच्या साईडला बसून तोंड खाली घालायला लागला खाली काय बेंच साठाला का बाळा लक्ष देता येतं आता डिनॉमिनेटर मध्ये काय दिसायला लागलं x + 5 ओके सेम काम इंटिग्रेशन सांगा इथं काय केलं x
+5 घेतला. अरे +5 घेतला तर ह्याला -5 द्यावं लागेल ना. त्याला -5 दिला तर किती येत आहे? -7 झाले का नाही? जे डिनॉमिनेटर त्याला ऍज इट इज x + 5 dx. सांगा बाळा, ह्याच्यानी ह्याला डिवाइड करू. इथं कोण आलं? x + 5 अपॉन √x + 5 त्याला dx दिलो. हात बाहेर साडलाय. इथं 1 अपॉन √x + 5 dx. बाळा x अपॉन √x √x बरोबर का? √x म्हणजे काय? समजलं? परत एकदा रिपीट कर. x अपॉन √x म्हणजेच किती? √x. √x म्हणजे किती? x⁻⁻. समजलं? -7. ह्याला ऍज इट इजच ठेवतो. x⁻n अप्लाय करू शकतो का नाही? इथं dx एक राहिलंय. x⁻n अप्लाय करू शकतो का नाही? येस, कारण x ला रेस टू 1 आहे, मग मी अप्लाय करू शकतो. x⁻n चं इंटिग्रेशन काय? x⁻n + 1 1/2 + 1 किती? अपॉन किती? -7. पण मगाशी आपण बरं √x चं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 √x. मगाशी सांगितलं का? 1/√x चं इंटिग्रेशन काय? 2 √x. सांगा. इथं काय आलं? 2 √x. आता काही लोकांच्या डोक्यामध्ये हे चालू असेल, सर एक्सच्या जागी वेगळं कोणतं राहिलं त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली का घेणं? तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून बघा, आन्सर 1 येतं. खालच्या साईडला डेरिव्हेटिव्ह 1 काढून काय फायदा आहे का? डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला 2/3/2 म्हणजे किती? √x + 5 मायनस किती? 14 x + 5 + c. समजलं? अरे कळलं का नाही? काय झालं बळा? डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेलं ना? तर कुठलं? हा, /2 म्हणजे रूट की नाही? ती क्यूब लिहिणंच राहिलं आपल्याकडनं. समजलं का? 3/2 म्हणजे कसं लिहायचं कळालं ना? नेक्स्ट सांगा ह्याला. लेट I = इंटिग्रेशन 2x - 7 अपॉन √4x - 1 dx. बाळा लक्ष द्या. लक्ष द्या बाळा. वरच्या साईडला मला 4x पाहिजे आहेत. आपल्यापाशी किती? 2x. 2x ला 2 ने मल्टिप्लाय केला तरच 4 आहे ना? मी काय केलो? त्या 2x ला 2 ने मल्टिप्लाय केलो, जेणेकरून काय झाले? मग इथं 4x आलं तर इथं काय असायला पाहिजे? /2. हो का? इथे किती आहे? -1. तर -1 घेतलो. ऑलरेडी असल्याला आपल्यापाशी किती आहेत? 7 आहेत ना? तुम्ही -1/2 1/2 इंटू -1 म्हणजे -1/2 घेतल्यासारखं वाटायला लागलंय. कळायला लागलं? म्हणजे -1 घेतल्यासारखं वाटायला लागलं, पण आहेत किती? -1/2. -1/2 असेल तर +1/2 पलीकडच्या साईडला देऊन टाका. सांगा. +1/2 सांगताय बाळा काय काय? 1/2 इथं 4x - 1. 2 7 जा 14 -14 +1 13/2 आले की नाही? अपॉन √4x - 1 dx. हे डिनॉमिनेटर एकदा ह्याला द्या. इंटिग्रेशन ऑफ 4x - 1 अपॉन खालच्या साईडला 4x - 1. इंटिग्रेशन पण दिलं, dx पण दिलं. 13/2 ला बाहेर इंटिग्रेशन ह्याचा डिवाइड करणार आहे ना, 4x - 1 dx. पुढे सांगा. अरे x अपॉन √x म्हणजे किती? √x म्हणजे किती? रेस टू 1/2. झालं. x रेस टू 1 आहे ना,
मग x⁻1 जर असेल तर मी याला ब्रॅकेटला x⁻1/2 म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सांगा लवकर चला काय. x⁻n+1 अपॉन किती, हे टू गेले का पुढे गेल्यानंतर एक्सच्या जागी कोण आलेलं बघा 4x-1 आलं ना, मग त्याचा खाली डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. 4 एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, 1चं डेरिव्हेटिव्ह 0. कळालं. 1/√चा फॉर्म्युला काय रे बाळा. 1/√चं इंटिग्रेशन 2√. पण आतमधल्या साईडला फक्त एक्स आहे का नाही, एक्स जागी वेगळं कोणतं आलंय, त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली 4, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, 1चं डेरिव्हेटिव्ह 0. इंटिग्रेशन घेतलं म्हणून इथं काय शिल्लक राहिलं, 4×3=12/2 म्हणजे रूट. आतमधल्या साईडला कोण आहे 4x-1, त्याचा काय आहे क्यूब. इथं हे टू गेले की नाही, मायनस सांगा 13 पाय किती 4. तर बघून काढा बघा चला. ते मगाशी झालेल्या प्रॉब्लेम सारखं की नाही, सांगा कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. इथं लेट I is equal to integration of sin 4x upon cos 2x dx. मला एक गोष्ट सांगा, वरच्याला डबल अँगल फॉर्म्युला अप्लाय करणार, साइन 4x इज इक्वल टू काय येईल लवकर 2 sin 2x इंटू कॉस. समजलं. इकडनं cos 2x गेले, ह्या 2 ला बाहेर काढू, sin 2x dx. साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस. एक्सच्या जागी 2x आले की नाही, त्या 2xचं इंटिग्रेशन, सॉरी 2xचं डेरिव्हेटिव्ह खालच्या साईडला प्लस हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, काय शिल्लक राहिलं मायनस कॉस 2x. समजलं. सेम प्रॉब्लेम आहे बघायसारखं. सांगा लवकर चला. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोण आहे 1 प्लस साइन बाय एक्स. बघा साइनचं हाफ अँगल फॉर्म्युला सांगा की मला. बरोबर. साइन थिटा जर असेल तर काय 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2. इथं पण त्यालाच अप्लाय करू. लक्ष द्या बाळा चला. इथं साइन φx आहे ना, याचं बाय 2 θ/2 म्हणजे काय होईल φx/2. त्यामुळं ह्या 1च्या ठिकाणी मी काय पुटअप करणार साइन स्क्वेअर φx/2 प्लस कॉस स्क्वेअर φx/2. 1च्या ठिकाणी काय पुटअप केलं कळालं का. आता याला हाफ अँगल अप्लाय करा 2 sin θ/2 cos θ/2 dx ला dx ऍज इट इज ना. आता सांगा बाळा हे कोणासारखं दिसतं a² प्लस 2ab प्लस b². इंटिग्रेशन ऑफ अंडर कोण झालं मग सांगा a प्लस b होल स्क्वेअर dx. स्क्वेअर गेलं रूट गेलं साइन φx/2 cos φx/2 dx. इंटिग्रेशन देऊन टाका. इंटिग्रेशन ऑफ साइन φx/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos φx/2 dx. साइनचं इंटिग्रेशन काय रे वेळा मायनस कॉस φx/2. एक्सच्या जागी φx/2 आले की नाही, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह खालच्या साईडला φ/2 एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. कॉसचं इंटिग्रेशन काय साइन φx/2 अपॉन φ/2 बाहेर एक्स
समजलं? डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला न्या. -2/5 cos of 5x/2 2/5 डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला sin 5x/2 प्लस. समजलं? आता आपल्याला cos स्क्वेअरचं इंटिग्रेशन करायचं आहे, पण मी ह्याला x⁻n समजू शकतो का? नाही. काय लागलंय पुढं. मग सॉल्व कसं करायचं? परत सेम मगाशी सारखं. लवकर आपल्यापाशी 1 + cos 2x चा फॉर्म्युला काय? 2 cos स्क्वेअर x असंच आहे ना? मग बाळा असं जर असेल तर फक्त cos स्क्वेअर x म्हणजे काय? तर तुला खाली बोलवा. 1 + cos 2x/2 dx. समजलं? त्या अपॉन 2 ला बाहेर काढू. सांगा. ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ काय मिळेल cos 2x dx. इंटिग्रेशन 1चं इंटिग्रेशन किती वेळा? कॉसचं इंटिग्रेशन काय? sin 2x. त्या 2x चं डेरिव्हेटिव्ह खाली ना 2 × 1 इंटिग्रेशन घेतलंय म्हणून 1/2 x प्लस सांगा sin 2x/2 प्लस. आपल्याला i ची व्हॅल्यू मिळाली. आता सध्याला वरच्या साईडला x आहे का बाळा? म्हणजे मला ऍडजस्टमेंट मेथडने जाता येत नाही. समजायला लागलं वरच्या साईडला x आहे का? वरच्या साईडला x नसेल तर आपल्याला ऍडजस्टमेंट मेथडने जाता येईल का? नाही. मग एकच मेथड शिल्लक राहिली, रॅशनलायझेशन. कळालं का? सांगा मग. लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन 2/√x मायनस √x प्लस 3. चला डिनॉमिनेटर मध्ये तर मायनस आले की नाही, मग डिनॉमिनेटर मध्ये मायनस जर आलं तर प्लस ने मल्टिप्लाय करा. समजलं? सांगा बाळा. हे 2 ब्रॅकेटमध्ये सांगा √x म्हणजे किती? 1/2. √x म्हणजे किती? x⁻². समजलं? खाली झालं a - b a + b. सांगा a² म्हणजे रूट गेलं स्क्वेअर गेलं मायनस b². पुढं काय आलं? इथं नीट बघा, हे प्लस x आहे, हे मायनस x. समजलं का? खाली कोण आहे रे बाळा? -3 आहे ना. इथल्या -3 ला आणि इथल्या 2 ला बाहेर काढू. -2/3 ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन ऑफ ह्याला इंटिग्रेशन देऊन टाका x⁻1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ सांगा बाळा x + 3 dx -2/3. x⁻1/2 चं इंटिग्रेशन किती? x⁻1/2 + 1 हे 1/2 + 1. समजायला लागलं? ह्याला सुद्धा अप्लाय करा. x⁻1/2 + 1 1/2 इंटिग्रेशन घेतलोय म्हणून प्लस. काय बाळा? अरे -1/2 कुठं? 1/2 + 1 1/2 + 1 बरोबर ना? आता सांगा -2/3 x⁻1/2 + 1 म्हणजे किती? आपण इथं सुद्धा सांगा x⁻2 किती? 3/2 अपॉन प्लस 2/3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलात तर ह्यांनाच कॉमन काढा की -2/3. इथनं 3/2 इथनं 3/2 कॉमन आले की नाही. आतमध्ये कोण शिल्लक राहिले? x⁻3/2 प्लस x + 3 प्लस लास्ट स्टेप सांगा 3 3 जा किती? डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला x⁻3/2 म्हणजे रूट x चं काय? इथं सुद्धा सेम /2 म्हणजे रूट हे रेस्ट टू पॉवर
समजलं? ओके. इथे परत आपल्यापाशी डिनॉमिनेटर मध्ये रॅडिकल साइन आलंय, परत रॅशनलायझेशन. सांगा बरं काय. पहिल्यांदा लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 अपॉन अंडर रूट, लक्ष द्या बाळा, अंडर रूट 7x मायनस 5 dx. चला रॅशनलायझेशन साठी मदत करा. 3 अपॉन अंडर रूट 7x मायनस 2. आता ह्या दोन टर्मच्या मध्ये मायनस आहे ना, रॅशनलायझेशन करत असताना प्लसनी मल्टिप्लाय करावं लागेल. 7x मायनस 2 इथं मायनस आहे, तर दोन टर्मच्या मध्ये कशा काय असायला पाहिजे आता, प्लस 7x मायनस 5. ज्याच्यानी ह्याला मल्टिप्लाय केला त्याच्यानीच वर पण 7x मायनस 2 प्लस अंडर रूट 7x मायनस 5 dx झालं. आता मला सांगा की इथं dx हे 3 हे कोण आहे? हे कोण आहे रे बाळा? 7x मायनस 2 रूट म्हणजे किती, रेस्ट टू 1/2. 7x मायनस 5 रेस्ट टू काय, समजलं? पुढे सांगा. a मायनस बी, a प्लस बी, खालच्या साईडला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 7x मायनस, तर बाळा इथं प्लस 7x इथं मायनस 7x गेले. कोण शिल्लक राहते तेवढं सांगा. सांगा की -2 प्लस 5 प्लस 3 शिल्लक राहिले की नाही, त्या प्लस 3 ला इथं बाहेर लिहिलं. समजलं? दोघं बरं, तू आणि तू, हा बरं. तिथं मागे जाऊन थांब. सांगा रे बाळा पुढं. खालच्या साईडला -2 प्लस 5 म्हणजे प्लस 3 शिल्लक राहिले, शिल्लक राहिलेलं प्लस 3 मी तर बाहेर काढलंय. आता यांना इंटिग्रेशन देऊत म्हण. सांगा इंटिग्रेशन ऑफ 7x मायनस 2 रेस टू 1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 7x मायनस 5 रेस टू 1/2 dx. सांगा पुढं. हे 3 3 तर गेले ना, असून पण नसल्यासारखं. एक्स रेस टू एन च सांगा. एक्स रेस टू एन प्लस 1 म्हणजे किती, आपण काय, पण बाळा हे फक्त एक्स होतं का, ह्याचा डिनोमिनेटरला मी डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे की नाही. 7x चं डेरिव्हेटिव्ह 7 इंटू 1, त्या 2 चं डेरिव्हेटिव्ह किती, समजतंय का? एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन सांगा. एक्स रेस टू एन प्लस 1 3/2 आपण किती, खालच्याचं ह्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. 7 1 चं डेरिव्हेटिव्ह एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि ते 5 चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि प्लस काय, समजलं? आता थोडं सांगताय मला. इथं ब्रॅकेटमध्ये इथं काय शिल्लक राहील, 7x मायनस 2 रेस टू 3/2 7x मायनस 5 रेस टू 3/2. बघा 7 3 जा 21 अपॉन 2, इथं पण 7 3 जा 21 अपॉन 2. ते 21 अपॉन 2 बाहेर आले हो का, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला 2/21. इथं सांगा बाय 2 म्हणजे किती, रूट ना, त्याचं काय रे बाळा. इथं सुद्धा बाय 2 म्हणजे किती, हे रूट प्लस काय, समजलं? एक प्रॉब्लेम बघा बाळा. आपल्याला गिवन मध्ये काय आहे सांगा. सांगा गिवन मध्ये काय रे बाळा. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 3 अपॉन एक्स. काय काढायचं रे बाळा, एफ ऑफ एक्स. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिलंय ना, डेरिव्हेटिव्ह दिलं असेल तर फंक्शन कसं काढणार, इंटिग्रेट करा.
इंटिग्रेट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोघं कॅन्सल होतात, फक्त फंक्शन शिल्लक राहतं. समजलं? त्यामुळं दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग सांगा बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा बाळा झालं. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स. तसंच इकडं पण इंटिग्रेट करावं लागेल. एक्स -3 एक्स रेस टू -2 dx. एक्स क्यूब आहे. हे क्यूब. मग इथं काय येईल रे बाळा? एक्स रेस टू -3 वर गेले, म्हणजे एक्स रेस टू 3 वर गेले, -3 झाले. आता सांगा डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ना, हे डेरिव्हेटिव्ह हे इंटिग्रेशन कॅन्सल होत. कारण डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय? अरे लवकर, इंटिग्रेशनच्या अपोजिट. इंटिग्रेशन म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट. म्हणजे इथं कोण शिल्लक राहिले? तर डॅश जाणार ना. आता एक्सचं इंटिग्रेशन काय? एक्स रस टू n+1 अपॉन, बरोबर का? एक्स रस टू एनचं इंटिग्रेशन n+1 म्हणजे इथे किती आलं? -2 अपॉन किती? प्लस किती आलं? समजलं? आता हे तर आपल्याला मिळालं. एफ ऑफ एक्स, अरे ते ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर डीएक्स पण जाईल ना. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² अपॉन 2 -3/2. एक्स रस टू -2 म्हणजे अपॉन x² प्लस, ह्याला इक्वेशन काय म्हणू दे? 1. बरोबर. त्यांनी काय केलेत? एक्स ची व्हॅल्यू किती पुटअप केलेत रे बाळा? कोणामध्ये? एफ मध्ये पुटअप केलेत ना. त्यामुळं मी डेरिव्हेटिव्ह वरनं एफ ऑफ एक्स काढलो. आता एक्स ची व्हॅल्यू किती पुटअप करणार? 1. मग काय म्हणू सांगा? ऍट एक्स इक्वल टू 1 सांगा. जिथं जिथं एक्स दिसतंय तिथं तिथं 1 पुटअप करू. 1²/2 -3/2. इथं काय? 1² प्लस सी. एफ ऑफ 1 ची किंमत त्यांनी दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 11 अरे बघा ह्या ठिकाणी बघा की 1चा स्क्वेअर म्हणजे 1च येईल ना. 1 × 2 2च येईल. याचा अर्थ ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर कसं आहे? इथं सांगा मग लवकर. अरे सांगा की 1 -3 म्हणजे किती? समजलं? हे दोघं गेले. मग 11 इज इक्वल टू -1 प्लस सी आलं. बरोबर का? मग सी इज इक्वल टू काय मिळतं? -1 पलीकडे गेलं. 11/2 प्लस 2 1 जा 2 2 प्लस 11 किती आलं? झालं. कोणाची व्हॅल्यू मिळाली रे बाळा? फंक्शन तर अगोदरच मिळालं होतं, फक्त सी कोण माहित नव्हतं. त्यामुळं ही व्हॅल्यू पुटअप करून सी ची व्हॅल्यू काढलो. आता आलेली सी ची व्हॅल्यू परत तिथं पुटअप करून टाकायचं. काय म्हणून सांगा लवकर चला. कोट सी इज इक्वल टू 13/2 इन इक्वेशन 1 सांगा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x²/2 -3 सांगा 2x². सी ची व्हॅल्यू किती रे बाळा? 13/. तुम्हाला वाटलं त्या 1/2 ला कॉमन घ्या. आतमध्ये कोण शिल्लक राहील? x² -3 अपॉन x² प्लस 13. बरोबर का रे? बरोबर. बघा इथं बाळा, इथं -2 आहे ना बाळा, मग खाली काय येणार? हे मायनस मायनस काय व्हायला पाहिजेत? मग इथं प्लस झालं तर इथं पण काय यायला पाहिजे? प्लस. आपण चुकलो इथं. जर सांगताय बाळा, इथं काय येईल सांगा लवकर चला. डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटरचं ऍडिशन. 1 + 3 इज इक्वल टू किती येतं? 4. ह्याच्यावरनच सांगताय पुढं लवकर. 11/2 सांगा बाळा इज इक्वल टू 2 + CL. हे 2 पलीकडे साईडला जर गेलं तर काय होईल?
सांगताय बाळा? हे 2 पलीकडे गेलं तर काय मिळेल रे बाळा? 11/2 मायनस सी इज इक्वल टू 2 2 जा 4. 11 मायनस 4 किती येतात? मग सी ची व्हॅल्यू किती पुटअप करावं लागेल? 7/2. इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x²/2 मायनस 3/2x². सी ची व्हॅल्यू किती बाळा? 7/2. हे 1/2 ला बाहेर काढलो. आतमध्ये कोण शिल्लक राहिलं आपल्यापाशी? x² मायनस 3/x² प्लस 7.